या ठिकाणी सावरगाव एकनाथ नावाचा खेळाडू स्टेजच्या पाठीमागे होते. एकनाथ सावरगाव या ठिकाणी आजच्या या जे हनुमान क्रीडा मंडळ आयोजित या 55 किलोच्या कबड्डी सहकार्य आकर्षक ट्रॉफी पाहतोय किंवा जे काय आजचं जे नियोजन पाहतोय त्याच्या पाठीमागे चांगला असं आर्थिक सहकार्य सन्माननीय महेशदादा विर्ले यांच्या माध्यमातून आजच्या या आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं. आणि ते स्वतः त्या ठिकाणी ग्रामपंचायत दामोदरचे सरपंच आहेत आणि विद्यमान या ठिकाणी होणारे भविष्यातले भावी सभापती म्हणून त्यांच्याकडे आम्ही तरुण मंडळी पाहतोय आणि चांगलं असं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून आमच्या या आदिवासी बांधवांचे जे काही खेळाडू आहेत अगदी या महेशदादा या ठिकाणी हे जे खेळाडू आलेले आहेत हे खेळाडू रायगड जिल्ह्यातून सुद्धा आलेले आहेत. सुधागड असेल, पेन असेल, रो असेल, तसेच कर्जत असेल, खालापूर असेल, प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी संघ आलेले आहेत. आणि आमच्या या आदिवासी बांधवांच्या ज्या खेळाडूंना छोट्या खेळाडूंना आपण मोलाचे मार्गदर्शन करावे अशी आपण आज मी विनंती करतोय. सन्माननीय महेशदादा विर्ले. 2 मिनिटं. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना आज जे हनुमान कबड्डी संघ चिंचवाडी यांनी जे खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि या गर्दीचा एक साक्षीदार होत आहे. खूप सुंदर आयोजन केलंय मित्र की जसं दुर्गम भागामध्ये तसंच आपला पूर्ण डोंगरपट्टा हा दुर्गम भागामध्ये आहे आणि हिरा सुद्धा दुर्गम भागात मिळतो. हिऱ्यासारखी देव माणसं आपल्या या चिंचवाडीमध्ये अतिशय प्रेमळ माणसं या सर्वांनी जे आयोजन केलंय खूप सुंदर आयोजन केलंय आणि आज जो मला इथे प्रेम दिलंय, जो मला आदर नक्कर केलाय त्याबद्दल सर्व या चिंचवाडीच्या सर्व माझ्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद. खूपच सुंदर खरोखरच या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं महेशदादा, खरोखरच धन्यवाद. चला ओके. बाळू जुगरे आपण घेऊन जात आहेत. कुठे गेलं बाळू जुगरे? बाळू जुगरे या ठिकाणी महेशदादा विर्ले यांना आपण मी ज्या संघाची नावं वाचतो त्या संघाच्या संघनायकांनी चिठ्ठीसाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी गेटाची वाडी. चला ओके धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये आमचे मित्र अपराजी गायकवाड, प्रवीणजी पवार धन्यवाद. आणि या ठिकाणी सागरजी लदगे या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये रजा घेत आहेत. धन्यवाद. आणि या ठिकाणी मी ज्या संघांची नाव असतो त्या संघाच्या संघनायकांनी स्टेजकडे संपर्क साधायचा. चिठ्ठ्या पाडण्यात येत आहेत. गेटाची वाडी, आराची वाडी, जे चरोबा
आलं का सगळं? बोनस प्लस पाएंगे। आता उंबरवाडीचा अतिशय नावाजलेला खेळाडू रुबाब जो मोठ्या संघामध्ये सुद्धा खेळतो आणि अतिशय संकट काळामध्ये संघ जरी असला तरी संघ विजयाच्या दिशेने कसा खेचून न्यायचा त्याचं काम करत असतो रुबाब. बघा मित्रांनो किती छोट्या गेल्याने टाळ्या वाजवा. अतिशय खरोखरच कौतुक करायचं एवढं कमीच. आम आदिवासी शहर होते असं एक उदाहरण आहे आणि तसंच नक्की आहे. 100 होते. बघा काय खेळतोय, क्या बात आहे. बघा रुबाबने त्याला पॉईंट दिला. खरोखर खूप सुंदर त्या खेळाडूला. मित्रांनो आपली पोर आहेत, आपल्या पोरांसाठी नक्कीच टाळ्या वाजवा जर आवडलं तर. चला ज्यांना अलाउन्स करते वजन गटासाठी त्याने वजन गट करण्यासाठी जायचं आहे. किरण करमेली कालापूर आणि वावरले गे आणि तू तिथून हलू नको. जरा कुठं जातो पळतो जायचं होत नाही. नको जाय कुठं तू. आता जायचा दिवस ना नंतर जा. करमेली कालापूर आणि वावरले वजन गटासाठी यायचंय वजन करण्यासाठी. त्यानंतर कोपऱ्याची वाडी वजन झाला असेल ना रे. झालाय ना. ओके पुढील होणारा सामना ग्राउंड क्रमांक 2चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना कोपऱ्याची वाडी वर्सेस सुधागड पाली. कोपऱ्याची वाडी वर्सेस सुधागड पाली. दुसरा पुकार लीड सांगतो का लीड कल्पेश शेठ ओ शेठ. सावरगाव 12 दामनदान 3 धारेचवाडी 12 आणि दामनदान 3 असे दोन संघाच्या संघाचा निवडून झाली. ग्राउंड क्रमांक 2 वरती
आणि ग्राउंड क्रमांक 2चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना कोपऱ्याची वाडीवरती सुधागड पाली. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जे हनुमान कबड्डी संघ चिंचवड वेपुरी आमचा जो जुना संघ जो वरिष्ठ आणि ज्येष्ठ खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी संघाचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे आणि त्या सगळ्या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. या ठिकाणी जुने जाणते खेळाडू पहिली पिढी होती आमच्या कबड्डी संघाची. यामध्ये असा हा जो संघ होता रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजामध्ये नावाजलेला डिस्टरचा संघ असेल तसेच श्रीखंड संघ पराभूत करण्याचं काम या संघाने केलं आणि भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा अतिशय नाव कमावलं आणि या संघाचे संघनायक होते अर्जुन निरगुडा तसेच सन्माननीय मंगेश सुतक सर, जानू झुगरे, बालू झुगरे, जयराम झुगरे, शांताराम सुतक, हरिचंद्र पसार आणि नारायण सुतक असे या जुन्या टीम मधील जे खेळाडू होते त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. ग्राउंड क्रमांक 2चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना कोपऱ्याची वाडी वर्सेस सुधागड पाली. दुसरा पुकार तयार राहायचा आहे. थोड्याच वेळामध्ये तो सामना संपणार आहे. करमेली, खालापूर आणि वावरले वजन झाला का? किरण वजन चालू आहे. करमेली, खालापूर आणि वावरले सामना संपायला शेवटचा लास्ट मिनिट. ग्राउंड क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना करमेली, खालापूर अ वर्सेस वावरले. ग्राउंड क्रमांक 1 साठी तयार राहायचा आहे. हा पुढील वजनासाठी यायचंय. करमेली आणि वावरले झालं.